नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण PYQ सरावाचा 5वा पार्ट बघणार आहोत, ज्यामध्ये आपण 23 जून 2019 आणि 27 डिसेंबर 2020 या एक्झामिनेशन मध्ये विचारले गेलेले प्रश्न ICT म्हणजे 8वा युनिट जो आहे आपला इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी यावरचे प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत, तेही डिटेलमध्ये. त्यामुळे शेवटपर्यंत बघा सेशन आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सेंड सुद्धा करायचं आहे. आणि जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे येत्या 7 एप्रिल पासून आपली पेपर 1 ची न्यू बॅच स्टार्ट होत आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनसाठी बूस्टअप केलं जाणार आहे. तुमच्याकडून पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. या फुल कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स मिळणार आहेत, मॉक टेस्ट मिळणार आहेत, MCQs आणि PYQs PDF देखील मिळणार आहे. तुमचा कन्सेप्ट पूर्ण क्लिअर व्हावा म्हणून तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स सुद्धा मिळणार आहेत. साप्ताहिक चाचणी 2000 पेक्षा जास्त MCQs तुम्हाला मिळणार आहेत, ज्याच्यातून तुम्ही प्रॅक्टिस जास्तीत जास्त करू शकता आणि तुमचं प्रिपरेशन बूस्टअप करू शकता. ओके, तर आजच सर्वांनी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करूनच तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता या नंबरवरती. आणि ॲप्लिकेशन थ्रू सुद्धा तुम्हाला या कोर्सला जॉईन करता येईल. ग्लोबल ऑनलाईन ॲप तुम्ही प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवरती जाऊन सर्च करा. हा लोगो तुम्हाला तिथे दिसेल, तो ॲप्लिकेशन डाउनलोड करा. बघा, ॲप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे. ग्लोबल ऑनलाईन ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं. ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. खाली स्टोअर सेक्शन आहे, स्टोअर सेक्शनमध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट. ठीक आहे, महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल, महाराष्ट्र सेट 2025 पेपर 1. त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल. तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील, डेमो सेशन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत. एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल, ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील, ओपन होऊन जातील. तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे. जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे, सो त्यामुळे फटाफट जायचंय, ॲप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. हा 23 जून 2019 चा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ IPTV. IPTVचा फुल फॉर्म काय ते विचारले आपल्याला. ठीक आहे, इंटरनॅशनल अँड पॉलिटिकल टेलिव्हिजन आहे का, की इंटरनेट प्रोलिफरेशन टेलिव्हिजन आहे, की इंटर प्रोव्हिजनल टेलिव्हिजन आहे, की इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन आहे. IPTV म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन, ज्या ठिकाणी टेलिव्हिजन कंटेंट जो आहे आपला है ना, टेलिव्हिजनचा जो कंटेंट असतो, बरोबर, तो कंटेंट इंटरनेटवरती है ना, तो कंटेंट इंटरनेट प्रोटोकॉल वरती किंवा इंटरनेट प्रोटोकॉल नेटवर्क वरती जेव्हा डिलिव्हर केला जातो त्याला म्हटलं जातं IPTV. आलं समजलं. बघा, जे आपले ट्रेडिशनल जे गोष्टी आहेत है ना, जसे की सॅटेलाइट पद्धतीने, केबल पद्धतीने टेलिव्हिजन जे दर्शवले जातात, त्याच्या हे टोटली विरुद्ध हे इंटरनेट पद्धतीने टेलिव्हिजन प्रसारित करतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न. द वर्ल्ड्स फर्स्ट कॉम्प्युटर ENIAC, फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटर होता ना ENIAC, तो कोणत्या वर्षी डेव्हलप केला गेला होता? 1945, 40, 55 की 60? है ना, सोपा प्रश्न आहे. 1945 ला हे ENIAC कॉम्प्युटर जे आहे ते डेव्हलप केलं गेलं होतं. हे फर्स्ट जनरेशन कॉम्प्युटर आहे. ठीक आहे, फर्स्ट जनरेशन मधला फर्स्ट कॉम्प्युटर आहे, राईट. जे प्रेस्पर, बघा मी नाव लिहितो इथं, जे प्रेस्पर, ठीक आहे, एकर्ट आणि जॉन मॉकले. जॉन मॉकले यांनी हे कॉम्प्युटर जे आहे ENIAC कॉम्प्युटर है ना सुरू केलं होतं, बिल्ड केलं होतं.
1943 ते 1945 या सालाच्या दरम्यान. फर्स्ट जनरेशन फर्स्ट कॉम्प्युटर, जे प्रेस्परिकट आणि जॉन मॉकले. पुढील प्रश्न, विच कम्युनिकेशन सर्व्हिस हॅज बीन रिसेंटली क्लोज्ड इन इंडिया. ठीक आहे, त्यावेळेस प्रश्न विचारला होता 23 जून 2019च्या परीक्षेमध्ये की कोणती संपर्क सेवा भारतात नुकतीच बंद झालेली आहे. मग ते पोस्टल सर्व्हिस आहे, लँडलाईन आहे, टेलिग्राम आहे की फॅक्स आहे. है ना, नुकतीच बंद झालेली जी आहे ती टेलिग्राम होते. समजते का, जवळपास 160 वर्ष, 160 इयर्स है ना, त्याच्यापेक्षा जास्त इंडियामध्ये टेलिग्राम चालू होतं. ते बंद झालं, ती सर्व्हिस बंद झाली कारण स्मार्टफोन्स, मोबाईल फोन्स है ना, इंटरनेटच्या जमान्यामध्ये टेलिग्राम आता कमी कार्यरत होता, त्यामुळे 160 वर्ष तब्बल चालून ही टेलिग्राम बंद करावं लागलं. ठीक आहे, बघा टेलिग्राफ जे आहे, टेलिग्राफ सर्व्हिस जे आहे ते एका डिस्ट्रिक्ट, एका जिल्ह्यामध्ये चालू केलं गेलं होतं जवळपास 1858 या साली. ठीक आहे, 1858 या साली हे चालू केलं होतं है ना, कलकत्ता अँड डायमंड हार्बर, मी ते लिहितो. ठीक आहे, या स्थानामध्ये हे पहिल्यांदा टेलिग्राफ सर्व्हिस जे आहे ती इस्टॅब्लिश केली गेली होती. समजते का, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी आहे यांनी टेलिग्राफ सुरू केलं होतं काही वर्षानंतर 1854 मध्ये. ठीक आहे, जेव्हा ही सिस्टीम लोकांपर्यंत पोहोचली तेव्हा ही पूर्ण देशभर पसरली गेली. ठीक आहे, पुढचा प्रश्न, द रिक्रुटमेंट ॲज अ स्कूल टीचर. महाराष्ट्रामध्ये शालेय शिक्षक म्हणून भरतीसाठी वेब पोर्टलवर स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे. ते कुठलं पोर्टल आहे, सरल, महाजॉब्स, ई सेवा की पवित्र. ते आहे पवित्र. ठीक आहे, महाराष्ट्र शिक्षक भरती यांनी हे पवित्र पोर्टल महाराष्ट्रामध्ये चालू केलेलं आहे गव्हर्नमेंटच्या अंतर्गत. ठीक आहे, जे मेगा भारती जे आहे याच्या अंतर्गत हे चालू केलेलं आहे एज्युकेशन मिनिस्ट्री ऑफ महाराष्ट्र यांच्या मार्फत. बरोबर, बघा महाराष्ट्र गव्हर्नमेंट काय करतं, हे पवित्र पोर्टल जे आहे हे सुरू केल्यानंतर त्यांनी अनाऊन्स केलं टीचरचे रिक्रुटमेंट त्यावरती होतील. टीचरचे रिक्रुटमेंट काहीही जर आपल्या राज्यामध्ये, राष्ट्रामध्ये जर सुरू झाल्या तर आपल्याला पवित्र पोर्टलवरती दिसतील असं त्यांनी अनाऊन्स केलं है ना. प्रत्येक नवीन इन्फॉर्मेशन महाराष्ट्रामध्ये टीचरच्या रिलेटेड किंवा टीचरच्या रिक्रुटमेंट रिलेटेड पवित्र पोर्टलवरती दिसेल असं मिनिस्ट्री ऑफ महाराष्ट्र, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन ऑफ महाराष्ट्र, ठीक आहे, यांनी अनाऊन्स केलं. सो पवित्र एक असं पोर्टल आहे जिथे महाराष्ट्रामध्ये टीचर रिक्रुटमेंटसाठी माहिती दिली जाते. पुढचा प्रश्न, विच स्टेटमेंट अमॉंग द फॉलोइंग इज नॉट करेक्ट विथ द रिस्पेक्ट ऑफ नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया. ठीक आहे, नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया जे आहे याच्या संदर्भात कुठलं विधान बरोबर नाही असं विचारलेलं आहे. इट इज प्रोजेक्ट बाय डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी. इट इज व्हर्च्युअल रिपॉझिटरी ऑफ लर्निंग रिसोर्सेस विथ सिंगल विंडो सर्च फॅसिलिटी. म्हणजे एक एकल विंडो शोध सुविधेसह शिक्षण संसाधनांचे आभासी भांडार आहे. की हे भिन्न अपंग विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. की भारतातील तंत्रज्ञान संस्था खडगपूर येथे हे विकसित झालेला आहे. तर याचा राईट आन्सर आहे तंत्रज्ञान विभागाचा हा प्रकल्प आहे. तर हे कसं आहे, याच्यामध्ये आपल्याला विचारले की चुकीचा कुठला आहे ना, करेक्ट नसलेला. तर मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट MHRDच्या अंतर्गत नॅशनल मिशन म्हणजे NMEICT, बघा मी तुम्हाला इथे सांगतो NMEICT है ना, नॅशनल मिशन. ठीक आहे, नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन राईट, NME थ्रू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, थ्रू ICT लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल है ना, ICT सर्वांना माहिती आहे. हे आहे NMEICT. तर याच्या अंतर्गत हे नॅशनल डिजिटल लायब्ररी जे आहे ते चालू करण्यात आलं होतं. ठीक आहे, यांनी
NDLचं इनिशिएटिव्ह घेतलं होतं, राईट. यामध्ये जे काही गोष्टी आहेत त्याचं फ्रेमवर्क असेल, व्हर्च्युअल रिपॉझिटरी असेल, लर्निंग रिसोर्सेस असतील, या सर्व गोष्टी याच्या अंतर्गतच केले जातात. ठीक आहे. आणि यामध्ये संशोधक आणि आयुष्यभर शिकणारे सर्व विषय, सर्व लोकप्रिय प्रकारची ऍक्सेस उपकरणे, ठीक आहे, आणि भिन्न अपंग शिकणाऱ्यांसह सर्व शैक्षणिक स्तरावरती आणि त्या स्तरासाठी समर्थन प्रदान करण्यासाठी हे डिझाईन केलं गेलं होतं NDL, नॅशनल डिजिटल लायब्ररी. ठीक आहे. इट इज अ प्रोजेक्ट बाय डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, हे चुकीचं आहे. इट इज अ प्रोजेक्ट अंडर मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अंडर NMEICT, हे बरोबर आहे. ठीक आहे. आता बघूया आपण पुढचे प्रश्न, जे की 2020च्या एक्झामिनेशन मध्ये म्हणजे 27 डिसेंबर 2020 ला विचारले गेलेले होते. पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ TRAI? ठीक आहे. टेलिव्हिजन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया, टेली सर्व्हिस रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया की टेलिफोन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया? तर याचा राईट आन्सर आहे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया, TRAI. ठीक आहे. हे जे TRAI आहे हे 1997 मध्ये इस्टॅब्लिश करण्यात आलं होतं अंडर द ऍक्ट ऑफ पार्लमेंट, राईट. हे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया ऍक्ट 1997 या ऍक्टच्या अंतर्गत ह्याला इस्टॅब्लिश केलं गेलं होतं. याचं मिशन जो आहे तो आहे की टेलिकम्युनिकेशन, आपल्या देशामध्ये टेलिकम्युनिकेशनची ग्रोथ करण्यासाठी है ना, त्याला रेग्युलेट करण्यासाठी, त्याचं कामकाज व्यवस्थित सुरळीत करण्यासाठी हे TRAI जे आहे ते कार्यरत आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. इन विच इयर द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट वॉज इनॅक्टेड इन इंडिया? कोणत्या वर्षी माहिती तंत्रज्ञान कायदा लागू केला गेला होता? 2005, 1980, 2000 की 1990? ठीक आहे. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, 2000. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. भारतातील पहिला सुपर कॉम्प्युटर विकसित करण्यात महत्वाची भूमिका कोणी बजावली? APJ अब्दुल कलाम, अनिल काकोडकर, रघुनाथ माशेलकर की विजय भाटकर? ठीक आहे. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, विजय भाटकर. ठीक आहे. बघा, परमसिद्धी हे भारतातलं दुसरं है ना, परमसिद्धी हा टॉप 500 यादीमधला टॉप 100 स्थान मिळवणारा दुसरा भारतीय सुपर कॉम्प्युटर आहे. कुठला? मी इथे नाव लिहितो, परम सिद्धी. ठीक आहे. सेकंड सुपर कॉम्प्युटर, राईट. बघा, प्रत्युष इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी येथे हवामान अंदाजासाठी वापरला जाणारा सुपर कॉम्प्युटर नोव्हेंबरच्या आवृत्तीत 78व्या क्रमांकावर आहे. त्यासोबतच भारतातील सर्वात नवीन आणि वेगवान सुपर कॉम्प्युटर परमसिद्धी AI जगातील सर्वात शक्तिशाली सुपर कॉम्प्युटर आहे. ठीक आहे. जे की टॉप 500च्या यादीमध्ये सुद्धा 63व्या क्रमांकावर आहे. कितीव्या? 63व्या. परमसिद्धी, सेम परमसिद्धी AI. ठीक आहे. परमसिद्धी AI. आणि विजय भाटकर जे आहेत, ठीक आहे, यांनी हे सुपर कॉम्प्युटर मधील भारताच्या राष्ट्रीय उपक्रमाचे शिल्पकार म्हणून यांना ओळखले जातं, जिथे त्यांनी परम सुपर कॉम्प्युटर मध्ये विकासाचं नेतृत्व केलेलं आहे. त्यांनी 1991 मध्ये पहिला भारतीय कॉम्प्युटर परम 8000, ठीक आहे, परम 8000 हे काय आहे? फर्स्ट सुपर कॉम्प्युटर. ठीक आहे. परम 8000 पहिला सुपर कॉम्प्युटर 1991 मध्ये, आणि नंतर 1998 मध्ये परम 10000. ठीक आहे. परम 10000 असे त्यांनी विकसित केलेले आहेत. समजलं? तर विजय भाटकर यांनी खूप मोठं योगदान केलेलं आहे भारतामध्ये सुपर कॉम्प्युटर डेव्हलप करण्यासाठी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्र सरकारने
शाळांना सर्व विद्यार्थ्यांची माहिती वेब पोर्टलवर देणे बंधनकारक केलेले आहे. तो कुठला पोर्टल आहे? पवित्र, सरल, सारथी, शालार्थ. तर तो आहे सरल. ठीक आहे. सरलचा फुल फॉर्म आहे सिस्टमॅटिक. ठीक आहे. सिस्टमॅटिक रिफॉर्म ऑफ अचिव्हिंग अँड लर्निंग बाय स्टुडंट्स. अँड लर्निंग बाय स्टुडंट. ठीक आहे. सिस्टमॅटिक रिफॉर्म फॉर, इथे फॉर आहे. सिस्टमॅटिक रिफॉर्म फॉर अचिव्हिंग अँड लर्निंग बाय स्टुडंट असा याचा फुल फॉर्म आहे. कशाचा? सरलचा. ठीक आहे. हे सरल जे आहे एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे प्रत्येक स्कूल्सना त्यांच्या स्टुडंटची माहिती ही स्टोअर करावी लागते. ठीक आहे. हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने दिलेला एक कंपल्सरी आदेश आहे. खालीलपैकी कोणता भारतातील उच्च शिक्षणासाठी डिजिटल उपक्रमाचा भाग आहे? नॅशनल स्कूल ऑफ डिजिटल आर्ट्स, नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी, सेंट्रल डेटा ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज की डिजिटल विद्या. तर याचा राईट आन्सर आहे नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी. ठीक आहे. नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी NAD ज्याला शॉर्टमध्ये म्हणतो, हा भारत सरकारचा शिक्षण मंत्रालय है ना, याला पूर्वी MHRD म्हणायचो आपण, याच्या अंतर्गत केलेला उपक्रम आहे जो की शैक्षणिक पुरस्कारांचा डिजिटल डेटाबेस तिथे स्टोअर करतो. ठीक आहे. शैक्षणिक संस्था, त्यानंतर DS पात्रता, मूल्यमापन, संस्थांनी दाखल केलेले प्रमाणपत्रे, डिप्लोमा, पदव्या, गुणपत्रिका या सर्व गोष्टी NAD म्हणजेच नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरीवर स्टोअर केले जातात. ठीक आहे. ऑल राईट. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. मित्रांनो लक्षात ठेवा, पेपर 2 साठी जर तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर आजच्या आजच जॉईन करा, कारण एक्झामिनेशन पर्यंत तुमचा सिलेबस पूर्ण होऊन जाईल. आत्ताच वेळ आहे. आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे, व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल, आणि पेपर 2 कोर्स सुद्धा जॉईन करायचा आहे. ठीक आहे. चलो, सो थँक्यू सो मच एव्हरीवन. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. बाय बाय. हॅव अ ग्रेट डे.